कशी आहे गाताही? बरी आहे आता. मग अशी उठली आणि दूधही प्यायली. मग मी म्हणाले चल आपण हॉलमध्ये जाऊन बसूया का, सगळे आहेत. म्हणाली हो. मग काय आणलं तिला हॉलमध्ये. सगळ्यांसोबत बसली तर जरा बरं वाटेल. पण शिवा. उर्मिला, हे बघ, डॉक्टरांचं म्हणणं योग्यच आहे, पण शिवा कशी काय पूर्ण दिवस एका खोलीत बसून राहील? तिला पण आपल्यात यावंसं वाटेलच ना. ती पण ह्या सगळ्यातून आत्ता सावरते, आणि जर का आपण असं तिला आपल्यापासून दूर केलं तर त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होईल. खरंय ताई तुझं, पण संपदाचं काय? शिवा नको. इकडे आड तिकडे विहीर असे. संपदा, बरं झालं तू खालीच आहेस. बरं वाटतंय का तुला? शिवा प्लीज. काकू, मला तिच्याशी बोलणं गरजेचं वाटतंय. संपदा ऐक ना, हे बघ, रॉकी बरोबर जे काही झालं ना ते मला तुला सांगायचं आहे. अगं खरंच आम्ही आणि आशू दोघं आहे ना उद्या पोलीस स्टेशनला पण जाणार आहोत. शिवा. काय होतंय काकू? संपदा, इट्स ओके. संपदा अगं हे बघ, हे बघ, इथे बघ, इथे बघ बाळा. अगं ताई बघ ना, इथे बघ. संपदा, संपदा, हे संपदा बाळा, मी आहे ना, मी आहे ना बाळा. ताई म्हणून मी सांगत होते ग, म्हणून मी सांगत होते की शिवा संपदा समोर यायला नकोय. अरे कळत नाहीये का तुम्हाला कसा तिची हालत काय आहे ते? काकू, मी फक्त रॉकी बद्दल सांगते आणि तिला ते कळणं गरजेचं आहे. नको नको शिवा, गप्प बस आणि आधी तुझ्या खोलीत जा. सीताई, अहो फक्त रॉकी बद्दल बोलते आणि ते तुला कळत नाही मी काय सांगते ते? त्याच्याविषयी बोलू नकोस. इथे काय चाललंय कळत नाहीये तुला? ह्याच्यापेक्षा काही महत्वाचं आहे? जा आधी तुझ्या खोलीत. शिवा जा. सॉरी, मला लक्षात नाही आला पटकन.